भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या शब्दातच भक्तांना विश्वास देणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन काल होता आणि मी जी काही साधी भोळी पूजा केली आहे ते सगळा व्हिडिओ आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा आपल्या स्वामी महाराज पूर्ण करू देत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते, स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर कुठलाही चांगला दिवस असो, सणवार असो, तर आपण छान दरवाजात रांगोळी काढतो. त्याचप्रमाणे पूजा करतानासुद्धा रांगोळी काढत असतो. रांगोळीला खूप महत्त्व असतं. तर रांगोळी तर सर्वात आधी झालीच पाहिजे. तर छान अशी मी सिंपलच रांगोळी काढलेली आहे. हे सगळं पूजेचं सामान मी घेऊन बसते आणि पूजाचं सामान घेऊन बसलं ना की आपल्याला पूजा करायला पण सोयीस्कर पडतं. सारखं ते उठबस करायला बरं नाही वाटत. त्यासाठी मग मी आपलं सगळं जवळ घेऊन बसते. तर आता सगळं सामान वगैरे साहित्य मला जेवढं लागेल तेवढं पूजेसाठी घेतलेलं आहे. स्वामीची मूर्ती पण सुद्धा खूप छान उजळून स्वच्छ केली आहे. आता स्वामींना आपण अभिषेक करूया. तर सर्वात आधी माझ्याकडे जो हा मी कलश आणलेला होता, शिवरात्रीच्या वेळेस आणलं होतं त्यांनी. तर आता मला ह्याचा उपयोग करता येईल. तर छान ह्यांनी अभिषेक स्वामींना आपल्या घालणार आहे. तर अभिषेक करून घेऊया. तर आपल्या स्वामींना अभिषेक सुरुवातीला करायचा आहे. तर आता मी ह्याने अभिषेक करते, पण त्याच्या आधी मी काय काय घेतले ते दाखवते तुम्हाला. तर सर्वात आधी पाणी लागणार आपल्याला. त्याच्यानंतर मी अष्टगंधाचं पाणी घेतलेलं आहे, त्याने अभिषेक करायचा आहे. नंतर ह्याच्यात हळदीचं पाणी घेतलेलं आहे आणि इथे कुंकूचं पाणी घेतलेलं आहे. आणि इथे मी दूध, दही, मध, साखर आणि हे सगळं छान आपलं पंचामृत करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आता ह्या सगळ्या गोष्टींचा मी स्वामींना अभिषेक करणार आहे. तर आपल्या स्वामींना अभिषेक करण्यासाठी मला लागणार आहे ते सगळं काही घेतलेलं आहे. तर आता सुरुवात करूया पूजेला. तर पूजा सुरू करण्याच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया. दिवा विड्याच्या पानावर सुद्धा ठेवू शकता किंवा हळद, कुंकू आणि अक्षता वाहून त्याच्यावर दिवा लावून प्रज्वलित करू शकता. तर आपल्या स्वामींना पहिला पाण्याचा अभिषेक करून घेते. तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर आपल्या स्वामी महाराजांचा अभिषेक करत असताना आपण स्वामी समर्थाचा जप करायचा असतो किंवा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता, 108 वेळा मंत्र म्हणू शकता. तर हे सगळे अभिषेक करत असताना आपण 108 वेळा तारक मंत्र म्हटलं तरी चालतं किंवा साधं सोपं आपलं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा सतत जप करायचा आहे जोपर्यंत आपण अभिषेक करतो आहे, पूजा करतो आहे. आणि हे दिवसभर आपल्या नामस्मरण आपण करायचं असतो आणि हे नामस्मरणामध्ये इतकी ताकद असते ना, खूप नामस्मरणामध्ये ताकद असते आणि ते खूप प्रभावशाली असते. तर आता सगळ्या वेगवेगळा माझा अभिषेक मी स्वामींवर करून झालेला आहे. तर ते स्वच्छ असं लाल कपड्याने मी देवाचेच वस्त्र आहे ते आणि त्यांनी स्वच्छ पुसून घेते. आणि पुन्हा तर माझ्याकडे छोटासा चौरंग आहे आणि ते पाटावर मी चौरंग ठेवला आहे आणि त्याच्यावर असं जरीचं छान वस्त्र ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्या स्वामी महाराजांची स्थापना केली आहे आणि त्यांची आज छान पूजा करणार आहे. तर स्वामींना मी छोटंसं असं अंगावर वस्त्र घातलेलं आहे आणि छान असा ऑरेंज कलरचा फेटासुद्धा घातलेला आहे आणि असं फुलांनी मी सगळीकडे सजवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळीकडे मी असे दिवे लावून घेतले आहे आणि एक तुपाचा दिवा छान लावला आहे
तर त्याच्यानंतर मी धूप दीप अगरबत्ती दाखवून आपल्या पूजेला सुरुवात करणार आहे. तर आज स्वामींचा दिवस आहे. तर स्वामींचं प्रकट दिनाच्या आधीच 7 दिवस आधी सगळेजण आपले स्वामी भक्त आहेत ते पारायण करतात किंवा जे स्वामी चरित्र सारामृतचं अध्याय आहे ते पठण करतात. तर तारक मंत्रांचा जप करतात. हे तर सगळी पूजा स्वामींची सेवा चालूच आहे. आणि आपण ही सतत जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण ही पूजा आपण सतत केली ना, भले 5 मिनटाची का होईना पूजा केली ना तरी खूप त्याच्यात आलं. तर आता मी असं आजच प्रकट दिन आहे म्हणून आपण पूजा करायची, म्हणून सगळं काही एकाच दिवशी करायचं असं काही नाही आहे. तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करा, फक्त मनापासून करा, हेच महत्त्वाचं आहे. तर आता मी स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय पठण केला आहे, तारक मंत्रांचा जप केला आणि त्याच्यानंतर आपल्या स्वामींना मुजरा केला आणि छान मी सगळ्यांसाठी आपल्या स्वामींना प्रार्थना केली. तसं तर बघायला गेलं तर स्वामींना, आपल्या देवांना, सगळ्यांना जे आपल्या मनामध्ये काय असतं किंवा आपल्या आजूबाजूला काय घडते किंवा आपल्याला काय अडचण आहे हे सगळं काही माहिती असतं. पण आपण देवासमोर व्यक्त करतो ते बरोबरच आहे, पण त्यांच्या आधीच त्यांना सगळं काही आपलं माहिती असतं. तर आणि तसं तर स्वामी म्हणतातच, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर खरंच स्वामी आपल्या पाठीशी आहे. आणि तर छान अशी आजसुद्धा मी साधी भोळी माझी पूजा आहे ती मी झालेली आहे. विश्वास रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गावोबाचे नाम रे, विश्वाचा विश्वाम रे स्वामी माझा राम रे. आज आहे स्वामी प्रकट दिन आणि म्हणजेच स्वामींचा बर्थडे वाढदिवस म्हटलं तरी चालेल. तर आम्हाला दर गुरुवारी मी पूजा करतच असते. मनापासून आपण श्रद्धेने सगळं काही केलं तर व्यवस्थित आपली पूजा होत असते. मनात आपल्या असेल तर ती गोष्ट नक्कीच होत असते. त्याचप्रमाणे आजसुद्धा माझी स्वामी प्रकट दिनांच्या दिवशी स्वामींची छान मनापासून मी पूजा केली आणि माझ्या हातून ती पूजा शांतपणे आणि छान अगदी मनासारखी झाली आहे. तर आता मी आज स्वामींना आवडतं ते बेसनपासून केलेले लाडू म्हणा, बेसनाचे लाडू स्वामींना खूप आवडतात. त्याचप्रकारे घेवड्याची भाजी, डाळ भात किंवा झुणका पिठलं म्हणतात ती भाजी, डाळ भात भाकरी आणि घेवड्याची शेंगेची भाजी बनवणार आहे. तर स्वामींना आवडतं ते जेवण मी आज बनवणार आहे. स्वामींना नैवेद्य दाखवणार आहे. आणि स्वामींना बेसनचे लाडू, मी म्हटलं तसं बेसनचे लाडू आवडतात, तर तसा बेसनचा पेढा आहे तो मी नैवेद्य दाखवला आहे. तर पूजा वगैरे सगळी झाली माझी. आता स्वामींना आपल्या नैवेद्य दाखवायचा आहे. तर स्वामींना आवडती भाजी म्हणजे घेवड्याची शेंग, ही स्वामी महाराजांना खूप आवडते. तर ज्वारीची भाकरी, घेवड्याची शेंग, डाळ भात आणि पापड असं छान मी सिंपलच जेवण बनवलेलं आहे आणि त्यांचा देवांना नैवेद्य दाखवणार आहे. तर स्वामींनी तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करत आणि काही मला पण खरंच चांगले अनुभव आलेले आहेत. स्वामींचं मी नाव घेतलं, कुठली अडचण असेल आणि कुठलेही प्रॉब्लेम असेल ना तर स्वामींचं नाव घेतलं तर खरंच ते पूर्ण होते आणि तसंच काहीतरी मनासारखं होत असतं. तर खरंच मी खूप खूप अनुभव घेतलेला आहे आणि ते चांगले अनुभव मला आलेले आहेत. खरंच स्वामी ऐकतात. फक्त आपण आपल्या चांगलं मनापासून केलं पाहिजे, आपलं मन चांगलं पाहिजे. स्वामींची जी सेवा असते त्याच्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत आहे ते पठण करू शकतो. साधं सिंपल स्वामी समर्थांचा जप केला तरी सुद्धा चालतं. तर आज अशी माझी साधी भोळी आणि नेहमीसारखी मनापासून जी होती तर छान अशी पूजा झालेली आहे.
तर कशी वाटली ही पूजा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.